नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज। जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलला व्हिजिट केलेलं असेल तर नमस्कार, मी अश्विनी। मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग आणि लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते। जर यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि मेकअप लुक्स क्रिएट करायला आवडत असेल किंवा मग फॅशन कंटेंट आवडत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बाजूला जी बेल आयकॉन आहे तीही दाबायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं तो मिस होणार नाही। तर आज आपण एक छानसा लुक क्रिएट करतोय अक्षय तृतीयेसाठी। तर मी चेहरा व्यवस्थित माझा धुवून घेतलेला आहे आणि लेन्सेस वापरलेले आहेत। आता ज्या लेन्स मी वेअर केल्या त्या आहेत फ्रेश लुक कंपनीच्या, हेझल असा शेड आहे त्याचा आणि तो मी यूज करते। आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, स्किन प्रिपरेशन करायचंय। त्यासाठी तुम्हाला लागणार आहे मॉइश्चरायझर आणि प्रायमर। मॉइश्चरायझर मी इथे वापरणार आहे निव्हिया सॉफ्टचं आणि जे प्रायमर आहे ते वापरणार आहे मी कलर बारचं। तर आपण स्टार्ट करूया आजच्या मेकअप लुकला। सर्वात आधी मॉइश्चरायझर लावून घ्यायचं। मॉइश्चरायझर जे तुम्ही लावणार आहात ते तुमच्या स्किन अकॉर्डिंग लावायचं आहे। ऑइली स्किन आहे, कॉम्बिनेशन आहे किंवा मग ड्राय आहे, त्याप्रमाणे तुम्हाला निवडायचं की तुम्ही कुठलं मॉइश्चरायझर लावायचं आहे ते। माझा व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून झालेला आहे। यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर यूज करणं। प्रायमर का यूज केलं जातं, कारण जर तुम्हाला मेकअप लॉंग लास्ट बनवायचा असेल किंवा मेकअपसाठी सरफेस व्यवस्थित स्मूथ तयार करायचा असेल त्यासाठी प्रायमर वापरला जातो। प्रायमर तुमच्या स्किनला ब्लर आउट इफेक्ट देण्याचं काम करतो, तुमचे पोर्स मिनिमाइज करण्याचं काम करतं। त्यामुळे काय होतं, मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होते। जो प्रायमर तुम्हाला यूज करायचा आहे ना, तो प्रायमर तुम्ही फक्त टार्गेटेड एरियामध्येच लावायचा आहे, जसं की नाकाच्या भोवती आणि कपाळ आणि हनुवटी। आणि त्यानंतर जर थोडंसं प्रोडक्ट राहिलं तर ते तुम्ही बाकीच्या चेहऱ्यावरती फिरवू शकता, जसं मी आता फिरवलंय। प्रत्येक स्टेप झाल्यानंतर आपल्याला एक 30 सेकंद थांबायचं आहे आणि मग त्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती जायचं आहे, कारण जे काही तुम्ही अप्लाय करताय स्किनवरती ते व्यवस्थित सेट व्हायला पाहिजे। यानंतर मी यूज करणार आहे कलर करेक्टर। त्यासाठी मी यूज करते आता फॉरएवर 52चं कन्सिलर। हे जे कन्सिलर आहे त्याचा जो शेड आहे तो COV 005 असा नंबर आहे। ते मी फक्त माझ्या ना टार्गेटेड एरिया जिथे जिथे आहे, म्हणजे जिथे जिथे मला डार्क स्पॉट थोडंसं वाटतंय तिथे लावणार आहे। आणि अशा प्रकारे लावून झालं की त्यानंतर तुम्हाला हे सगळं ब्लेंड करायचं। ब्लेंड करण्यासाठी तुम्ही एकतर ब्रश वापरू शकता किंवा ब्लेंडरही वापरू शकता। ब्लेंड करताना तुम्हाला डॅब डॅब मोशन मध्ये ब्लेंड करायचं, जसं मी आता ब्लेंड करते। मी इथे लिक्विड कन्सिलर वापरलंय। तुमच्याकडे जर क्रीम कन्सिलर असेल तर ते तुम्ही वापरू शकता, पण उन्हाळ्यामध्ये शक्यतो ना क्रीम कन्सिलर पेक्षा लिक्विड कन्सिलर जर वापरलं तर मेकअप छान राहायला किंवा जास्त वेळ टिकायला मदत होते। मी ब्रशला थोडंसं जे प्रोडक्ट लागले ते प्रोडक्ट फक्त थोडं बाकी चेहऱ्यावरती पण लावून घेते आणि ब्रशने एकदा ब्लेंड करून झालं की त्यानंतर तुम्हाला ना ब्लेंडरनं पण थोडंसं ब्लेंड करायचं आहे। का, कारण ब्रशने जेव्हा तुम्ही ब्लेंड करता तेव्हा ना त्यावरती थोडेसे मार्क्स येतात। आता हे मार्क्स जर संपवायचे असतील किंवा त्याला सीमलेस बनवायचं असेल तर तुम्हाला छान ब्लेंडर लागणार आहे आणि ब्लेंडरनी तुम्हाला व्यवस्थित हलक्या हाताने त्यावेळी फक्त ब्लेंड करून घ्यायचं आहे। अगेन ब्लेंडरचं सुद्धा जी मोशन आहे ती डॅब डॅब मोशन आहे, कुठेही मी ड्रॅग करत नाहीये। आज आपण जसं नाव आहे की फुल फेस मेकअप ट्युटोरियल बघतोय, तर त्यामुळे आज मी फाउंडेशनही यूज करणार आहे। फाउंडेशन मी यूज करते मेबलिन फिटमीचं मेबलिन न्यूयॉर्कचं ल्युमी मॅट फाउंडेशन आहे, फिटमी नाही आहे।
थोडंसंच मी हातावरती काढून घेतलंय आणि हे सगळं डॉट डॉट देऊन पहिले मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आणि मग त्यानंतर ब्रश आणि ब्लेंडर दोन्हीनेही ब्लेंड करणार आहे. आज आपण फुल फेस मेकअप क्रिएट करतोय त्यामुळे थोडंसं कव्हरेज आपण जास्त देतोय. अगेन तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे कव्हरेज देऊ शकता जसं तुम्हाला आवडतं. जर ब्लेंडिंगला तुमचा हात खूप फास्ट चालत नसेल किंवा थोडासा स्लो असाल तुम्ही तर हे पूर्ण चेहऱ्यावरती अगोदर लावून न घेता प्रेफर करा की तुम्ही सेक्शन मध्ये काम कराल, म्हणजे जे फाउंडेशन तुम्ही यूज केलंय ते ड्राय होणार नाही. कारण एकदा जर फाउंडेशन ड्राय झालं तर ते ब्लेंडिंगला खूप त्रास देतं, पॅची होतं. हे टाळायचं असेल तर तुम्ही सेक्शन वाईज काम करू शकता. हेच फाउंडेशन थोडंसं मी माझ्या डोळ्यांवरती पण लावून घेते. जर डोळ्यांवरचं पिगमेंटेशन खूप जास्त असेल तर मग तुम्ही आधी कलर करेक्टर लावून त्यानंतर बेस क्रिएट करणं प्रेफर करा. त्यामुळे ते जे काही डिस्कलरेशन असेल ते खूप प्रमाणात कमी होईल. आणि यानंतर ॲज युजल पुन्हा एकदा ब्लेंडरनं आपल्याला हे सगळं ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्टली ब्लेंडरनं पण ब्लेंड करू शकता. असं नाहीये की फक्त ब्रश आणि ब्लेंडर दोन्हीही यूज करायचे. यापैकी कुठलंही एक यूज करायचं असेल तर ब्लेंडरला प्रेफरन्स द्या. आता यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे कॉन्टोर करणं. फाउंडेशन लावून जो काही फ्लॅट आपला चेहरा झालाय त्या फ्लॅट झालेल्या चेहऱ्याला व्यवस्थित डायमेन्शन देण्याचं काम आपण या स्टेपमध्ये करतो. त्यासाठी मी इथे वापरते एलेगलचं प्रो कन्सिलर. हे जे कन्सिलर आहे याचं नाम आहे चेस्टनट CG980 असा नंबर आहे. हे तिथे तिथे अप्लाय करायचं जिथे जिथे आपल्याला असं वाटतं की चेहऱ्यावरती आपल्याला शॅडो क्रिएट करायची. आणि याला छान असं ब्लेंड करून घ्यायचंय. ह्या ब्लेंडिंगसाठी तुम्ही डायरेक्टली ब्लेंडर वापरला तरी चालेल किंवा अगेन पुन्हा ब्रश आणि ब्लेंडर दोन्हीही यूज केलं तरी चालणार आहे. जे तुम्हाला थोडंसं हँडी काम वाटतं, पटपट ज्याने तुम्ही काम करू शकता अशा गोष्टी यूज करूया तर बेटर राहील. आपण करणार आहोत हायलाइट. चेहऱ्याचा जो भाग आपल्याला उठावदार दाखवायचा असतो किंवा पाहता क्षणी तो भाग आपल्या नजरेत भरणारा असतो अशा भागाला थोडंसं ठळक किंवा स्पष्ट दाखवण्याची जी प्रोसेस असते त्याला म्हणतात हायलाइट करणं. हायलाइट करण्यासाठी मी आता कन्सिलर यूज करणार आहे. माझ्या स्किन टोनपेक्षा लाईट कन्सिलर यूज करणार आहे टार्टचं. माझ्या स्किन टोनपेक्षा ना फक्त एक टोनच लाईट शेड मी यूज करते. आणि त्यानंतर आपण याला छानसं ब्लेंड करून घेणार आहे. खूप हलक्या हाताने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचंय. जेव्हा तुम्ही डोळ्यांच्या खाली किंवा कुठलंही कन्सिलर जेव्हा ब्लेंड करत असाल ना तेव्हा ही काळजी घ्यायची की ते हललं नाही पाहिजे कुठे. तुम्हाला जिथल्या तिथे फक्त डॅब डॅब करून बसवायचं आहे ते. आता हे सगळं जे काही क्रीम प्रोडक्ट आहे ते सेट करण्यासाठी किंवा सील करण्यासाठी मी यूज करणार आहे माझी कॉम्पॅक्ट पावडर. सर्वात अगोदर डोळ्यांखालचा जो भाग आहे तो सेट करून घेते. आणि मग त्यानंतर जो उरलेला चेहरा आहे तो. नंतर मी यूज करणार आहे ब्लश. ब्लश साठी मी यूज करते आय मॅजिकचं ब्लश पॅलेट आणि त्यामधल्या ना 2 शेड मी मिक्स करून लावणार आहे. ही आणि ही, ह्या 2 शेड अशा छान मिक्स करून एक्सेस ब्लश हातावर काढून ॲप्लिकेशन करणार आहे. आणि आता फेस मेकअप आपला पूर्ण झालाय.
आय मेकअप स्टार्ट करण्या अगोदर आपण पहिले फेस मेकअप जो आहे तो सेट करून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण आय मेकअपला स्टार्ट करूयात. आय मेकअपसाठी मी आज वापरते हे हुडा ब्युटीचं रोज गोल्ड आयशॅडो पॅलेट. सर्वात आधी ना एका ब्राऊन शेडनं मी ट्रान्झॅक्शन कलर देऊन घेते पूर्ण लीडवरती. आयशॅडोचे कलर कॉम्बिनेशन जे आहे ना ते तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता. जर तुम्हाला एक्झॅक्ट मी जसं लुक क्रिएट करते तसंच जर करायचं असेल तर मग या कलर्सना रेफरन्स द्या. तुमच्याकडे जो कुठलाही आयशॅडो पॅलेट आहे त्याच्यामध्ये ब्राऊन शेड असणारच आहे, तर एका बेस ब्राऊन शेडने तुम्ही पूर्ण आयलिडवरती रंग देऊन घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप करायची आहे. छोटा आयशॅडो ब्रश घेऊन सेम ट्रान्झॅक्शन कलर जो तुम्ही डोळ्यांच्या वरती लावलाय तोच तुम्हाला लावून घ्यायचा लोअर लॅश लाईनला सुद्धा. किंवा जर त्याला थोडंसं वेगळं लुक द्यायचं असेल तर डार्कर शेड पण तुम्ही यूज करू शकता. जसं की आता ही डार्कर शेड मी घेतली आहे ती मी फक्त आउटर कॉर्नरलाच लावणार आहे. सेम जी डार्कर शेड घेतली ती मी वरती सुद्धा आउटर कॉर्नरलाच फक्त लावून त्याला थोडंसं बाहेर विंग आउट करणार आहे. आणि यानंतर मी एक फ्लॅट ब्रशच्या मदतीनं थोडंसं ना सिल्वर गोल्डन असं जे आयशॅडो आहे माझ्याकडे शिमरी त्या मदतीने इनर कॉर्नरपासून व्यवस्थित हाफ क्रीज लावून घेते. आणि यानंतर परत एकदा तुमचा आयशॅडो ब्रश घेऊन याचे जे आउटर कॉर्नर आहे किंवा कडा आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचे. आणि यानंतर मी एक काजळ पेन्सिल घेतली आहे आणि ज्याच्या मदतीनं ना मी लायनर क्रिएट करणार आहे. छान असं काजळ पण मी लावून घेतलंय आणि लायनर पण लावून घेतलंय. आता यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे याच्यामध्ये आपण मस्कारा कोट करून घेणार आहोत. आयब्रोजसाठी आपण आयब्रो मस्कारा नायकाचं ओ माय ब्रो म्हणून हे मस्कारा जेल आहे जे ब्रोज सेट करण्यासाठी तुम्ही लावू शकता. मी हे वापरायला का प्रेफर करते कारण ना माझं जसं मायक्रो ब्लेडिंग ऑलरेडी झालेलं आहे तर जास्त शेप वगैरे द्यायला लागत नाही किंवा त्याला डार्क इंटेन्स करायला लागत नाही. पण हां मेकअप करताना जे काही एक्सेस प्रोडक्ट त्याच्यामध्ये जाऊन बसतं त्याच्यामुळे त्या पांढऱ्या ज्या दिसतात ते घालवण्यासाठी मी ह्या ब्रो मस्काराचा वापर करते. आणि यानंतर आपण शेवटी करणार आहोत लिपस्टिक. लिपस्टिकसाठी लिप लाईन करून घेऊयात आपण. त्यासाठी मी स्विस ब्युटीचं मॅट लिप लायनर यूज करणार आहे. तुम्ही जर माझे OG फॉलोअर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी शक्यतो स्विस ब्युटीच्या लिप लायनर्सचाच वापर जास्त करते कारण खूप छान आहेत, खूप क्रीमी पण आहेत आणि इझी टू ब्लेंड आहेत. त्यामुळे ते पटकन अप्लाय पण होतात ओठांवरती आणि मस्त ब्लेंडही होतात. मी ना फक्त आउटर लाईन जे आहे ते फिल करून घेतले आणि आता सेंटरला आपण
लिपस्टिक फिल करणार आहे। लिपस्टिकसाठी जी गेले कितीतरी व्हिडिओज तुम्ही माझ्या चॅनलवरती बघताय ती म्हणजे लॅक्मेची फॉरएव्हर मॅट। हा शेड आहे न्यूड ड्रीम। आणि हा आहे फायनल लुक। आता हे पुन्हा एकदा ना आपण मेकअप फिक्सरने सेट करून घेऊयात। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर, लव यू ऑल, लव यू। आणि हो, तुमच्या सुखाचं समाधानाचं कारण अक्षय राहो, याच अक्षय तृतीयेच्या माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप 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 शुभेच्छा। ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यातलं सुख समाधान अक्षय करो, तुमच्या आयुष्यातली लक्ष्मी अक्षय करो, तुमचं ग्रोथ अक्षय राहो, हीच माय भवानी चरणी प्रार्थना। आणि आता आपण निरोप घेऊयात। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर, लव यू।